सप्रेम जय भीम। मी राजेंद्र गुणारकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2025 रोजी दरवर्षीप्रमाणे भारतात आणि जगभर उत्साहात साजरी होणार आहे। याचंच औचित्य साधून नांदेड शहरातील सर्व बुद्ध विहार समितीच्या प्रमुखांना मी एक नम्र आवाहन करीत आहे। नांदेड शहरामध्ये एका वेगळ्या अभिनव पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी व्हावी अशी काही बुद्धिजीवी मंडळींची त्यांची इच्छा आहे, त्यांचा तसा मानस आहे। यामध्ये प्रत्येक विहारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करावं आणि त्या स्पर्धेतील विजेत्यांना आमचे बुद्धिजीवी जे आहेत ते सगळे मिळून पुस्तकाच्या रूपानं बक्षिसं देणार आहे। यामध्ये अभिप्रेत असा आहे की प्रत्येक विहारातील विहार समितीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धा, संविधान या विषयावर निबंध स्पर्धा, त्याचप्रमाणे वादविवाद वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भीमगीत गायन स्पर्धा याचं आयोजन करावं। हे आयोजन करत असताना शालेय गट आणि एक खुला गट अशा पद्धतीने त्याची रचना असावी आणि या प्रत्येक गटामध्ये पहिला, दुसरा, तिसरा क्रमांकाने उत्तेजनार्थ 2 पारितोषिकं आपण आपल्या स्तरावर घोषित करावीत। त्या घोषित झालेल्या विजेत्या स्पर्धकांना आमचं जे एक संघटन मंडळ आहे त्या मंडळाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीची बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर आधारित महत्त्वपूर्ण पुस्तके त्यांना बक्षीस रूपानं देण्यात येतील। मला सर्व बुद्ध विहारातील प्रमुखांना आवाहन करायचं आहे की आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा, म्हणजे येणारे अपडेट्स तुम्हाला त्याद्वारे प्राप्त होतील। त्याचप्रमाणे खाली एक गुगल फॉर्म दिलेला आहे। या गुगल फॉर्मवर आपल्या विहारासंबंधीची माहिती, प्राथमिक माहिती, नाव, पत्ता आणि आपले पदाधिकारी जे आहेत, मुख्य पदाधिकारी 2 पदाधिकारी, त्यांचे फोन नंबर आणि नाव जर आम्हाला दिलं तर यापुढील संपर्क करण्यासाठी आम्हाला सोयीचं होईल, सुलभ होईल। तर मी परत एकदा नांदेड शहरातील बुद्ध विहारातील सर्व प्रमुखांना विनंती करतो की अशा अभिनव पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा जो उपक्रम नांदेड शहरातील काही बुद्धिजीवी करू इच्छितात त्याला आपण प्रतिसाद द्यावा। आपल्या काही सूचना असतील तर त्या देखील आपण व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकता। आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आपल्या मार्गदर्शनाने, आपल्या सर्वांच्या इच्छा आणि मानसानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानरूपी महासागराला आपल्याला अभिवादन करता येईल। एवढंच या निमित्तानं परत आपण व्हॉट्सअपवर सतत संपर्कात राहू। परत एकदा मी सर्वांना विनंती करतो की आमच्या या उपक्रमामध्ये आपण सहर्ष सहभागी व्हावं। जय भीम।